नमस्कार, मी सई मोने पाटील. मी नाशिकची आहे. माझा मोबाईल नंबर आहे 9850125588. काय बोलू कुंती देवी, कुठून सुरुवात करू? सुयोधनाच्या जन्मापासून, द्रौपदीच्या वस्त्रहरणापासून, श्रीकृष्णाच्या गीतेपासून की आपल्या ह्या विजन वासापासून. तुम्ही म्हणाला होतात महाभारतात कोणतीही गोष्ट अनाठाई नाही, प्रत्येक घटनेला एक कार्यकारण भाव आहे. हो ना? मग मला सांगा, अश्वत्थामा इथे येण्याला कोणता कार्यकारण भाव आहे? अवघा महाभारत डोळ्यांवर पट्टी बांधून राहिले मी. पतिनिष्ठेनं मी अंधत्व स्वीकारलं. मात्र त्या दिवशी उमजलं की मी फक्त शरीरानेच नाही, संवेदनेनंही आंधळीच राहिले. पुत्र प्रेमाच्या पट्टीनं माझं मनही अंध केलं होतं आणि त्याचं प्रायश्चित्त आता मला आयुष्यभर भोगावं लागणार आहे. अश्वत्थामा इथं येऊन तुमच्याकडे मुक्ती मागून गेला. मी कोणाकडे मागावी माझ्या या अंधत्वाच्या शापाची मुक्ती? सांगा ना, कशी माग फिरवावीत मी काळाची चक्र आणि कसं करावं या अंधत्वाचं प्रायश्चित्त मी? बोला, सांगा. आहे तुमच्याकडे माझ्या या मळभाचं उत्तर? आहे? कारण जेव्हा जेव्हा डोळ्यांवरची पट्टी उतरवली त्या प्रत्येक वेळी फक्त संहारच पाहिलाय मी. पहिल्यांदा डोळे उघडले तेव्हा समोर एक राजबिंडा पुरुष उभा होता. गजाप्रमाणे मत्त दणकट शरीराचा, गरुडाप्रमाणे बाकदार नाकाचा आणि वाघासारखी तीक्ष्ण नजर असलेला तो पूर्ण पुरुष. क्षणभर विश्वासच बसेना की हा आपल्याच रक्ता मांसाचा, आपल्याच गर्भाचा एक अंश आहे. मी एकदा त्याच्याकडे डोळे भरून पाहिलं. पहिल्यांदाच पाहत होते मी माझ्या पुत्राचं ते देखणं रूप. कमरेस बांधलेलं वस्त्र सोडलं तर संपूर्ण नग्नावस्थेतलं त्याचं शरीर माझ्या नजरेतल्या तेजाने उजळून निघालं. एका विराट संहार पर्वाची नांदी त्या दिवशी माझ्या नजरेतल्या तेजानं घडवून आणली. माझ्या समोर माझा तरुण पुत्र उभा होता आणि मी त्याच्याच मृत्यूचा आलेख त्याच्या शरीरावर रेखत होते. आपल्याच पुत्राचा मृत्यू आपल्या डोळ्या देखत पाहिलाय कधी तुम्ही? सुयोधनाच्या शरीराला मी माझ्या नजरेतल्या तेजाचं कवच बहाल केलं. तेव्हा कल्पनाही नव्हती की माझ्या नजरेतलं ते तेज पुढे जाऊन कुरुक्षेत्रावरचं धगधगतं अग्निकुंड बनेल. त्या अग्निप्रलयाच्या राखेत मी श्रीकृष्णाचा हात धरून पहिला पाऊल टाकलं तेव्हा अंतर्बाह्य शहारले होते मी. विषाद, वेदना, क्रोध, हतबलता, अस्वस्थता आणि एक प्रकारची अनाम रिक्तता
एखादं प्रचंड वादळ येऊन गेल्यानंतर या अरण्यात जशी एक एक रिक्तता, एक पोकळी जाणवते ना, तसंच काहीच आलं माझ्या मनात. हे हे सगळं का घडलं? कोणी घडवून आणलं आणि कशासाठी? माझ्या पायाखाली फक्त शरीरांचेच नाही तर 18 अक्षोहिणी आत्म्यांचे तुकडे विखरून पडले होते. रक्ता मांसांच्या चिखलात. कुंती देवींकडे एकच अश्वत्थामा आला होता मुक्तीची भिक्षा मागत. तिथे तिथे पावला पावलावर मुक्तीचे केविलवाणे अर्थहीन आक्रोश ऐकत होते मी. माझे सारे पुत्र, आप्तेष्ट, सगळे सोयरे सारे जण माझ्याकडे मुक्तीची भिक्षा मागत होते. आणि त्यापैकी कोणालाच मुक्ती देण्याची ताकद माझ्या देह मनात नव्हती. कोणाला आणि कशी मुक्ती द्यायची होती मी? कशी मुक्ती द्यायची होती? खूप खूप भयानक होती ती काळ रात्र.